तरुणी सतत दोन शाळकरी मुलांना न्यायची शेतात. कारण समजताच पालक हादरले. शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली. सकाळची वेळ होती. गाव अजून पूर्ण जागा झाला नव्हता. कोंबड्याचा आरव, दूरवरून ट्रॅक्टरचा आवाज आणि चुलीवर उकळणाऱ्या चहाची वाफ, सगळं नेहमीसारखंच. त्या घरातून दररोज दोन मुलं बाहेर पडायची. शाळेचा गणवेश, खांद्यावर बॅग, चेहऱ्यावर काहीही वेगळं नाही. आई डब्बा हातात देत म्हणायची, शाळेत नीट खा. वडील नेहमीसारखंच म्हणायचे, वेळेत जा, उशीर नको. ती मुलं मान हलवायची आणि दररोजप्रमाणे चालायला लागायची. गावात कुणालाही संशय येण्यासारखं काही नव्हतं. कारण सकाळी शाळेकडे जाणारी मुलं हे नेहमीचीच गोष्ट होती. पण एक गोष्ट मात्र विचित्र होती. ती कुणालाच लगेच जाणवली नाही. ती म्हणजे ती मुलं शाळेच्या गेटपर्यंत जायची पण वर्गात कधीच पोहोचत नव्हती. शाळेचं मैदान ओलांडल्यावर थोडं बाजूला एक मळलेला रस्ता होता. त्या रस्त्याच्या कडेला दररोज एकच व्यक्ती उभी असायची, ती तरुणी. साधे कपडे, डोक्यावर ओढणी, कधी हातात पाण्याची बाटली, कधी पिशवी. ती फार काही बोलायची नाही. फक्त एक वाक्य, खूप शांत पण ठाम आवाजात, चला, तेवढंच. आणि शाळेची बॅग पाठीवर असलेली ती दोन मुलं तिच्या मागे वळायची, हळूच, कोणाच्याही नजरेत न येता. रस्ता बदलायचा, शाळा मागे पडायची आणि पुढे पसरलेलं असायचं शेत. सुरुवातीला मुलांना ते काही वेगळं वाटलं नाही. पहिल्या दिवशी थोडं काम, दुसऱ्या दिवशी थोडं जास्त, तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच. हळूहळू त्यांच्या हाताला कुदळ चिकटली. तण काढणं, पाणी देणं, ओढणं, वाहणं, सगळं अंगवळणी पडलं. शाळा ती फक्त बॅगेतल्या पुस्तकांपुरती उरली. त्या तरुणींचं वागणं मात्र कायमचं बदलत राहिलं. कधी गोड बोलायची, कधी रागवायची, कधी हसून म्हणायची, आज थोडं जास्त काम आहे. मुलं गप्प. कारण घरी परिस्थिती बेताची होती. आईवडील कष्टकरी, 2 वेळच्या जेवणाचं गणित तंग आणि एक भीती, ती भीती जी रोज त्यांच्या मनात वाढत होती, घरी कुणाला सांगायचं नाही. हे वाक्य त्या तरुणीने इतक्या वेळा सांगितलं होतं, की ते त्यांच्या डोक्यात कोरलं गेलं होतं. दिवस जात होते, महिने सरकत होते. शाळेत मात्र एक वेगळंच चित्र दिसायला लागलं. हजेरी वहीत त्या 2 नावांसमोर सही होती, पण बाक रिकामे. शिक्षिकेच्या नजरेत हे सुटू शकणारं नव्हतं. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित आजारी असतील, कदाचित उशीर झाला असेल, पण रोज नेहमीच एक दिवस तिने ठरवलं, आज उत्तर मिळालंच पाहिजे. ती वर्गात थांबली नाही, शाळेच्या मैदानाकडे गेली आणि तिने पाहिलं ती दोन मुलं वर्गाच्या दिशेने वळलीच नाहीत आणि त्यांच्या पुढे तीच तरुणी. शिक्षिकेचं काळीज धस्स झालं. ती मागून चालत राहिली. थोड्या अंतरावर रस्ता संपला, शाळा मागे पडली आणि समोर उघडं शेत. शिक्षिका धावली, आवाज दिला, मुलं थबकली. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातलं पाणी लपवता आलं नाही. शब्द बाहेर यायला वेळ लागला. घसा दाटला आणि मग एक वाक्य, ताई म्हणते, काम केलं नाही तर आईबाबांना सांगेल की आम्ही शाळेत जात नाही. तेवढंच पुरेचं होतं. त्या दिवशी गावात शांतता नव्हती. पालक बोलावले गेले. आई वडील सुन्न झाले. ज्यांच्या हातात पुस्तक असायला हवी होती, त्यांच्या हातात माती लागलेली होती. पोलीस आले, चौकशी सुरू झाली आणि शेवटी ती तरुणी बोलली, खूप थंड आवाजात, कामासाठी माणसं मिळत नव्हती, मुलं घाबरत होती, स्वस्त काम मिळत होतं, तेवढंच. त्या दिवशी देश हादरला असं म्हटलं गेलं, पण खऱ्या अर्थाने हादरले होते ते आई वडील आणि हादरलं होतं बालपण. कारण शेवटी सत्य एकच होतं, शाळेची बॅग खांद्यावर असली म्हणजे मुलं शिकतायतच असं नाही. पालकांचं लक्ष सुटलं तर शिक्षणाचा रस्ता थेट शेतात वळू शकतो.